सकाळपासून हातात रंग आणि भरलेली पिचकारी घेऊन एकमेकांना रंगवण्यात गुंतलेली बच्चे कंपनी, नातवंडांसोबत रंगून गेलेले आबालवृद्ध, मैत्रीच्या नात्याला रंगांनी अधिक गहिरे करणाऱ्या युवक युवतींसह अवघे कोल्हापूरकर रंगात न्हाऊन निघाले. या निमित्तानं शहरातील रस्त्यांनाही वेगळाच रंग चढला होता. होळीनंतर येणाऱ्या रंगपंचमीची मजा काही औरच असते. लहान मुलं तर या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत असतात. गरीब श्रीमंत, लहान मोठा असा भेद विसरायला लावणाऱ्या आणि मनामनातील कटुता आपल्या रंगांनी पुसून टाकणाऱ्या रंगपंचमीच्या निमित्तानं अनेकांनी एकमेकांना रंग लावत शुभेच्छा दिल्या. या निमित्तानं महिलांमधील जिव्हाळ्याचं आणि मैत्रीचं नातं अधिक घट्ट झालं. काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ मुलंच रंगलेल्या चेहऱ्यानिशी आपल्या मित्रांना रंगवण्यासाठी दुचाकीवरून जाताना दिसायचे. आता मात्र मुलीही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत रंगपंचमी खेळताना दिसून आल्या. अनेक महिलांनी मुक्तपणे रंगांची उधळण करत रंगपंचमीचा आनंद लुटला. आता आम्ही आलो रंगपंचमी सेलिब्रेट करायला. ॲक्च्युली आम्ही आज ऑफिसला सुट्टी होती, त्यामुळे आम्ही ऑफिसच्या मैत्रिणी सगळ्यांनी प्लॅन केला की वर्षातून एकदा रंगपंचमी येते तर मस्त आज एन्जॉय करून यायचं. तर पाण्याचा सुद्धा आम्ही वापर केलेला नाही आहे. मस्त ऑर्गॅनिक कलरनं आम्ही आजचा दिवस खूप भारी पद्धतीने एन्जॉय केलेला आहे. आज आम्हाला जास्त भेटायला मिळत नाही कारण सगळ्यांचे ऑफिस असतात. आम्ही सगळ्या कॉलेज मैत्रिणी आहे. तर आजचा असा दिवस होता की आज आम्ही ठरवलेलं की सगळ्यांनी तर एकत्र यायचं आणि मस्त होळी सेलिब्रेट करायची. आज रंगपंचमीच्या निमित्ताने आज आम्ही इथे सगळे जमलो आहेत. आम्ही पाण्याने रंगपंचमी न खेळता कलरनी, ऑर्गॅनिक कलरनी आम्ही रंगपंचमी खेळलेली आहे. त्यानंतर म्हणजे आज हा असा दिवस आहे की जॉबमधून सुट्टी होती आज, त्यामुळे आज सगळे जमलेलो आहोत इथं. त्या म्हणजे खूप दिवसांनी मैत्रिणींची पण भेट झाली, एन्जॉय पण झाला, कलर पण खेळलो, भारी वाटलं आज. कोल्हापूर शहरातील गल्ल्या गल्ल्यांमध्ये आणि रस्त्यावर तरुण मंडळांचे कार्यकर्ते, त्याचबरोबर युवक युवतींनी रंगपंचमीचा आनंद लुटला. अनेक जण सप्तरंगी रंगात रंगून निघाले होते. कोल्हापूर शहरातील गल्ली, पेठा आणि कॉलन्यांमध्ये रंगांची धूम सुरू असताना शहरातील चौकाचौकात आणि रस्त्याकडेलाही युवक रंगपंचमी खेळताना दिसत होते. शहरातील नेहमी गजबजलेला महाद्वार रोड, बिंदू चौक, मिरजकर तिकटी परिसरातील अनेक दुकानं सायंकाळपर्यंत बंद होती. शहरातील कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं पत्रकारांच्यासाठी देखील रंगपंचमीचं आयोजन करण्यात आलं होतं. नेहमीच वार्तांकनाच्या घाईगडबडीत असणाऱ्या पत्रकारांनी आज कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यालयाजवळ रंगपंचमी खेळण्याचा आनंद लुटला.